राज्य शासनाच्या अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कर्जमाफीच्या अनुदानाची रक्कम जमा व्हायला आता सुरुवात झाली आहे। त्यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय। नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून अनुदानाचा लाभ मिळतोय। त्यामुळे त्यांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलंय। मात्र कर्जमाफी हा केवळ तात्पुरता दिलासा आहे। शेतीमालाला शाश्वत आणि हमीभाव तसंच बियाणं, खतं आणि इतर शेती निविष्ठांच्या वाढत्या किमतींवरती नियंत्रण आणण्याची गरज असल्याचं देखील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। या शेतकऱ्यांसोबत संवाद साधले आमचे प्रतिनिधी संदीप जेजूरकर यांनी। आपण आता आहोत नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील पोखरी या गावात। आपल्या सोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत। सर, मला 1,30,000 रुपये माझं कर्ज होतं बँक ऑफ महाराष्ट्राचं। तर ते माफी झाली। व्याजासह माझं 1,61,000 रुपये माफ झालंय। परंतु या तुटपुंज मदतीमध्ये पाहिजे तो आनंद नाही। कारण सर्वात महत्त्वाचं कारण कर्जमाफीने काहीच झालं नाही। कारण जो आम्हाला दिलासा पाहिजे सरकारकडनं, शेतीमालाला योग्य बाजारभाव, त्याच्यानंतर खतांच्या किमती, परंतु बियाणं, कीटकनाशके सर्व यांच्या किमती इतक्या झाल्या पाहिजे ते मूल्य भेटत नाही ना। जेव्हा म्हणजे ही सवय लागेल शेतकऱ्याला, पण काय आपण नाही म्हणजे ती प्रोत्साहनपर रक्कम अजून वाढून सरकारने दिली तर बरंच होईल। याचा आज भेटले याचा आनंद 100% आहे। पण अजून जर प्रोत्साहनपर रक्कम त्याच्यात वाढ केली किंवा त्याच्या अजून काही सुविधा दिल्या रेग्युलर वाल्या शेतकऱ्यांना तर अजून चांगलं होईल असं आमचं मत आहे। संदीप जेजूरकर, एबीपी माझा, नांदगाव, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.